मित्रांनो, राज्यात विविध जिल्ह्यात खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजे मित्रांनो 3 दिवसापूर्वी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे। शासन निर्णय बघा, जुलै 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात पुणे, नाशिक व अमरावती विभागातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रति हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत विशेष मदत अतिरिक्त मदत देण्याकरिता संदर्भातील दिनांक 10 ऑक्टोबर 2025 शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 1765 कोटी 22,92,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाची रक्कम प्रति हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत अतिवृष्टी अनुदानाची रक्कम सरसकट या 7 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, सातारा जिल्ह्यातील 14,643 शेतकऱ्यांसाठी 5,80,36,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील 4,32,695 शेतकऱ्यांसाठी 302,28,13,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील 16,429 शेतकऱ्यांसाठी 11,61,82,000 रुपये मंजूर झाले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 956 शेतकऱ्यांसाठी 45,07,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील 3,55,978 शेतकऱ्यांसाठी 270,92,65,000 रुपये मंजूर झाले आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 8,53,235 शेतकऱ्यांसाठी 626,26,06,000 रुपये मंजूर झाले आहे। तर अमरावती जिल्ह्यातील 4,90,911 शेतकऱ्यांसाठी 547,87,66,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, एकत्रित या 7 जिल्ह्यातील 21,64,847 शेतकऱ्यांसाठी 1,765,22,92,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। आणि मित्रांनो, या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाईची रक्कम अतिवृष्टी अनुदानाची रक्कम सरसकट जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।